सप्टेंबर महिन्यापासून साधारण 12-15% मार्केटमध्ये करेक्शन आलेलं आहे. ह्याच्यामध्ये जर स्वतःचं वाटोळ करायचं असेल तर तुमचे जे होल्डिंग्ज आहेत, म्युच्युअल फंड असतील नाही तर स्टॉक, त्याच्यामधनं एक्झिट घ्या. मार्केट हे नेहमी रोलर कोस्टर सारखं असतं. ते वर जातं, खाली जातं. ही मूव्हमेंट आपण कंट्रोल करू शकत नाही. आपण एकच गोष्ट कंट्रोल करू शकतो, ती म्हणजे सदा सर्व काळ गुंतवणूक करणं. एक उदाहरण देतो. 1990 पासनं आत्तापर्यंत अनेक फॉल्स झालेत. पण त्यावेळेस जर तुम्ही 10,000 रुपयाची गुंतवणूक केली असती तर त्याच्यात 74 पट वाढ झाली असती. आणि जर तुम्ही दर मार्केट फॉलला घाबरून एक्झिट घेतलं असतं तर तुम्हाला हे सगळे पैसे मिळालेच नसते. त्यामुळे पॅनिक होऊ नका, इन्व्हेस्ट करत राहा. आणि सगळ्यात सोपा मार्ग इन्व्हेस्ट करण्याचा म्हणजे म्युच्युअल फंडमधली SIP. कारण याच्यात सदा सर्व काळ इन्व्हेस्ट होते. मार्केट वर जाईल तेव्हा इन्व्हेस्टमेंट होते, मार्केट खाली जाईल तेव्हा इन्व्हेस्टमेंट होतं. आणि तुम्हाला मार्केट टायमिंग करायची गरज पडत नाही. मी माझ्या आयुष्यात 2005 पासून सातत्याने SIP करतो आणि माझं भरपूर सारं वेल्थ क्रिएशन झालेलं आहे. तुम्हाला जर वेल्थ क्रिएशन करायचं असेल तर हा मार्ग अवलंबा. नाहीतर मार्केट विल टेक इट्स ओन डायरेक्शन अँड यू विल बी ॲट लॉस एव्हरी टाइम इफ यू पॅनिक. तुम्हाला जर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची आणि त्यातनं वेल्थ क्रिएशन कसं करायचंय हे शिकायचं असेल आणि आपले फायनान्शियल गोल्स लाईफमधले अचीव्ह करायचे असतील तर माझ्या बायोमधला जो फॉर्म आहे तो भरा आणि माझ्याशी संपर्क साधा.